वेलकम टू रश्मीज रसोई। सुका जवळा तर आपण नेहमीच बनवत असतो, कधी कांद्यातला सुका जवळा, वांगा आणि जवळा, घेवडा आणि जवळा। पण आज मी तुम्हाला फणसाच्या बिया घालून हा सुका जवळा कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आज आपण सुक्या जवळ्यामध्ये ह्या फणसाच्या बिया घालणार आहोत। त्यासाठी आपण हा वाटीभर सुका जवळा घेतला आहे। हा खाडीचा जवळा आहे, असा सुंदर बारीक वगैरे असतो। नंतर वाटीभरच ह्या कच्च्या फणसाच्या बिया घेतल्या आहेत। एक मोठ्या साईजचा कांदा चिरून वापरणार आहोत, 2 हिरव्या मिरच्या, एक टोमॅटो घेतला आहे, 1 चमचा आलं लसूण क्रश, 2 कोकमाची टापं, रश्मीज रसोईची ही सेलमची अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला आपण 1 मोठा चमचा भर यूज करणार आहोत। जर तुम्हाला रश्मीज रसोईची हळद, हा आगरी कोळी मसाला, गरम मसाला, मिरची पूड, धना जिरा पूड ऑर्डर करायची असेल तर लवकरात लवकर कमेंट करून सांगा, कारण का आता अगदी लिमिटेड स्टॉकच राहिला आहे। नंतर पुढचे 7-8 महिने काय आपल्याला हे मसाले अवेलेबल नसणार आहेत। नंतर ह्या जवळ्यामध्ये चवीप्रमाणे मीठ वापरून आपण हा आता सुका जवळा बनवायला सुरुवात करणार आहोत। जवळा बघूनच तुम्हाला कळलं असेल का अगदी ताजा आणि एकदम असा पांढरा शुभ्र जवळा आहे। हा खाडीचा जवळा आहे म्हणून असा हा साईजला लहान असतो, पण टेस्टला खूपच सुंदर लागतो। हा जवळा वर्षभरासाठी असाच पांढरा शुभ्र कसा ठेवायचा त्यासाठी मी तुम्हाला सांगते। हे बघा, अशा बरणीमध्ये मी नेहमी जवळा चाळून वगैरे साफ करून फ्रीजरमध्ये ठेवते। फ्रीजरमध्ये ठेवला तरी काय त्याचा बर्फ होत नाही। हे बघा, अगदी असा सुटसुटाच राहतो आणि फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे कोणतीही सुकी मच्छी तुम्ही अशी फ्रीजरमध्ये ठेवली तर छान फ्रेश आणि पांढरी शुभ्रच राहते। तर चला मग पुढच्या प्रोसिजरकडे वळूया। आता आपण हा सुका जवळा तर निवडूनच घेतला आहे। हा आपण पाण्यामध्ये एक 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत। गरम पाणी घालायचा गरज नाही, कारण का हा खाडीचा बारीक जवळा आहे त्यामुळे लगेचच भिजला जातो 10 मिनिटातच। नंतर ह्या फणसाच्या बिया आहेत ना, स्वच्छ धुवून हळद मीठ घालून मी कुकरला 1-2 ते 3 शिट्ट्या काढून घेते। 10 मिनिटं झाले आहेत। जवळा पण छान आपण हा भिजवून घेतला आहे आणि ह्या बिया पण छान उकडवून घेतल्या आहेत। लगेचच आता हा जवळा बनवायला सुरुवात करूया। ह्या बिया जरी उकडवल्या असल्यानं तरी थोड्याशा मी चेचून घेणार आहे खलबत्त्याने। जवळा पण स्वच्छ धुवून एका प्लेटमध्ये मी काढून घेते। फणसाच्या बिया घालून सुका जवळा बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे। 2 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत। तेल छान गरम झालं की फोडणीला आपण हा बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घालणार आहोत। त्याच्याच सोबत आपण हे आलं लसूण क्रश घेतलं आहे, 1 मोठा चमचा भरून आलं लसूण क्रश वापरायचे। कांदा आता व्यवस्थित आपण मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊया। हे बघा, कांदा पण व्यवस्थित आपण शिजवून घेतला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा, अगदी छोटा चमचा असतो ना मसाल्यातला, तो अर्धा चमचा हळद घातली आहे आणि 1 मोठा चमचा भरून रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला वापरणार आहोत। हळद आणि मसाला तेलावर छान असा शिजवून घ्यायचा आहे। हळद आणि मसाला छान आपण असा शिजवून घेतला आहे। गॅसची फ्लेम मीडियम वरच ठेवली आहे मी। हे बघा, जवळा स्वच्छ धुवून मी असा ह्या चाळणीत काढून घेतला आहे। हा जवळा ऍड करूया। अशी चाळण नसेल, प्लास्टिकच्या टोपलीमध्ये काढून घेतलात तरी चालेल। नंतर ह्या आपण चेचून घेतलेल्या आहे बघा, ह्या बिया आहेत ना, अशा थोड्या चेचून घ्यायच्या आहेत, म्हणजे जवळ्याच्या आतली ग्रेव्ही आहे ना ह्या बियांमध्ये जाते आणि बिया पण छान खायला चविष्ट वाटतात। आता ह्या बिया ऍड करूया। टोमॅटो ऍड करते ह्याच्यामध्ये, चवीप्रमाणे मीठ, 2 कोकमाची टापं, तुम्ही कैरी देखील वापरू शकता ह्याच्यामध्ये। आता गॅसची फ्लेम थोडीशी हायवर करून घेतली आहे।
जवळा व्यवस्थित आपल्याला ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे। जवळा असा हा परतून घेतला ना का लगेचच पाणी ॲड करायचं नाही। आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि ह्या झाकणावर मी पेलाभर पाणी ठेवते। गॅसची फ्लेम मीडियमवरच ठेवते आणि 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढून घेऊया आपण। तुम्ही बघू शकता, हे बघा झाकणावरचं पाणी पण गरम झालं आहे, म्हणजे ह्याला छानशी अशी वाफ आली आहे आतमध्ये। हे बघा वाफेवरच जवळ्याला पाणी सुटलं आहे। जर तुम्हाला ना एकदम थपथपीत नको असेल आणि असं सुकंच हवं असेल तर पाणी न घालता पण हा जवळा तुम्ही बनवू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये ना अगदी 1 कैरीची फोड होती, त्याचे मी असे लहानसे तुकडे केले आहेत, ते ॲड करते। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं हे गरम पाणीच घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेते। जास्त पातळ नाही करायचं, असं हे थपथपीतच ठेवायचं आहे। हाय फ्लेमवर सुरुवातीला ह्याला एक छानशी अशी उकळी काढून घेते। हे बघा जवळ्याला पण आपल्या छान उकळी आली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता झाकण ठेवते। गॅसची फ्लेम लो टू मीडियमवर ठेवून एक 4 ते 5 मिनिटासाठी जवळा कैरी व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहोत। 5 ते 6 मिनिटं झालेत, झाकण काढून बघूया आपण। तुम्ही बघू शकता फणसाच्या बिया घातलेला आपला जवळा झटपट असा तयार झाला आहे। हाय फ्लेमवर छानशी ह्याला एक उकळी काढून घेते। जवळ्याला पण छान उकळी आली आहे। पुन्हा झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते। वाफ थोडी कमी झाली की झाकण उघडून बघणार आहोत। 1-2 मिनिटं झाले आहेत, झाकण काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपलं हे फणसाच्या बिया घातलेला जवळा अगदी व्यवस्थित तयार झाला आहे। आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि सर्व करण्यासाठी हा जवळा तयार आहे। सुंदर असा तयार झालेला आपला हा फणसाच्या बिया घातलेला जवळा आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय। तुम्ही बघितलं असेल का फक्त आपला रश्मीज रसोईचा आगरी कोळी मसाला वापरूनच चमचमीत असं फणसाच्या बिया घातलेला हा जवळा तयार झाला आहे। हा जवळा तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत पण खाऊ शकता। तुम्हाला पण मी बनवलेला जर ह्या सुक्या जवळ्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी ह्या फणसाच्या बिया घालून हा जवळा घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा जवळा कसा झालाय ते। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या फणसाच्या बिया घातलेल्या जवळ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।